रसिका हो, सतार वादक उस्ताद विलायत खां, शहर दिल्ली, वर्ष 1952. ऐन तारुण्यात असलेल्या दोन कलावंतांच्या सहवादनाची मैफिल. ठिकाण होतं कॉन्स्टिट्यूशन क्लबचं मैदान. मोठ्या संख्येने तिथे रसिक जमा झालेले होते. स्वातंत्र्य मिळून 5च वर्ष झालेली तो आनंद अजूनही ओसरलेला नव्हता. पंडित रविशंकर आणि पंडित उस्ताद अली अकबर खां हे कलावंत, उस्ताद अल्लादीन खां यांचे शिष्य ते स्वतः जातीने हजर. एकाच्या हातात सतार तर दुसऱ्याच्या हातात सरोद. अली अकबर खां हे अल्लादीन खां यांचे चिरंजीव, तर रविशंकर जावई. इतक्यात अचानक एक तरुण स्वरमंचासमोर हातात सतार घेऊन उभा ठाकला. या स्वरमंचाने स्वरांचे अनेक गंध अनुभवले आहेत. आज मलाही माझा गंध त्यात मिसळू द्या, अतिशय विनम्र स्वरात तो म्हणाला. आणि अचानक त्याच्या आगमनाने रसिकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अनेकांनी जरा विरोधच दर्शवला, पण त्या तरुणाला स्वरमंचावर जाण्याची अनुमती मिळाली खरी. त्या कलावंताचं नाव उस्ताद विलायत खां. त्या मैफिलीत त्यांनी आपल्या हाताची जादू अशा पद्धतीने दाखवली की सगळ्या जणांनी आश्चर्याने तोंडात बोट घातली. आणि रसिका हो, सतार वादक उस्ताद विलायत खां यांच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा प्रसंग. वयाच्या 10व्या वर्षी गुरु आणि वडील गुरुच्या शोधात भटकंती करत कोलकात्यापासून दिल्लीपर्यंत या लहानशा मुलाला प्रवास करायला लागला, कारण त्यांचे गुरु आणि वडील उस्ताद इनायत खां यांचं निधन झालं. त्यांना शाळा करायची नव्हती, संगीत करायचं होतं. त्यासाठी हवा होता गुरु, मार्गदर्शक. भारतीय संगीताच्या वाद्याच्या प्रांतात आपल्या स्वतंत्र शैलीने आणि प्रज्ञेने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या या असामान्य कलावंताचं सगळं आयुष्य एका कादंबरीसारखं होतं. त्यांनी त्यांची कला साध्य करण्यासाठी भरपूर कष्ट केले. लहानपणी खरं तर त्यांना गायक व्हायचं होतं, पण वडिलांची सतार वादनाची परंपरा टिकून राहावी या उद्देशाने आईच्या हट्टाखातर सतार हेच आपलं सर्वस्व करायचं असं त्यांनी ठरवलं. पण त्या सतारीतून जणू त्यांनी आपलं गाणंच सादर केलं. त्यांनी तंत अंगाच्या शैलीपासून फारकत घेत गायकी अंग विकसित केलं. त्यासाठी सतारीमध्ये त्यांनी अनेक तांत्रिक बदल केले. षड्ज पंचम या मूलभूत स्वरांच्या आधारासाठी आवश्यक असलेला तंबोरा त्यांनी या सतारीमध्येच सामावून टाकला. त्या सतारीला आणखी एक शेवटची 6वी तार त्यांनी जोडली. वादनातलं प्रभुत्व मिळवण्यासाठी करावी लागणारी प्रचंड मेहनत त्यांनी केली. मगाशी मी सांगितलं की ते रियाज कसे करायचे, तर त्या काळामध्ये किती तास रियाज झाला याचं मोजमाप हे मेणबत्त्यांच्या नुसार केलं जायचं. 4 मेणबत्त्या लावून ते रियाज करायचे. 4ही मेणबत्त्या संपल्या म्हणजे जळून संपल्या की व्यवस्थित रियाज झाला, हे त्यावेळचं रियाजाचं परिमाण होतं. त्यांनी आईला शब्द दिला त्याप्रमाणे त्यांनी सतारीचाच विचार केला. गळ्यातून व्यक्त होणाऱ्या संगीताशी आपल्या सतार वादनाची नाळ त्यांनी जोडली आणि वाद्यवादनाच्या क्षेत्रात एक नव्या पद्धतीचा विचार त्यांनी रुजवला.